पंतप्रधान मोदींनी आज काळाराम मंदिरामध्ये जाऊन स्वच्छता देखील केली। 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याआधी देशातल्या सर्व मंदिरात स्वच्छता मोहीम राबवावी असं आवाहन पंतप्रधान मोदींनी याआधीच केलं होतं आणि त्यानुसार काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी पूजा केल्यानंतर हाती झाडू घेऊन स्वच्छताही केली। स्वच्छता का अभियान चलाएं। मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है। पावन असवर के निमित्त देश के सभी मंदिरों में, सभी तीर्थ क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएं। अब किया था कि जनवरी तक हम सभी 22 जनवरी तक हम सभी देश के तीर्थ स्थानों की, मंदिरों की साफ सफाई करें, स्वच्छता का अभियान चलाएं। आज मुझे कालाराम मंदिर में दर्शन करने का, मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज युवा महोत्सवाच्या निमित्तानं नाशिक दौरा होता। मात्र धार्मिक दृष्ट्या हा दौरा अत्यंत चर्चेत राहणारा असा होता। राम मंदिरामध्ये मोदींनी काळारामाची पूजा केली, दर्शन घेतलं, त्याचबरोबर रामकुंडावर जाऊन गोदावरीचं जलपूजन देखील केलेलं आहे। याचं जे आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये महत्त्वाचा वाटा ज्यांनी उभारलेला होता ते आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले। कशा स्वरूपाचा दौरा होता आणि या दौऱ्यामधनं नाशिककरांना काय मिळालं? असं आहे की माननीय पंतप्रधानांचा आजचा दौरा नियोजित होता, पण 3 दिवस आधीच मला पंतप्रधान कार्यालयाने कळवलं की माननीय मोदीजी रामकुंडावर जाऊन दर्शन घेणार आहेत, काळारामाचं दर्शन घेणार आहेत आणि वारकरी संतांचं भावार्थ रामायण त्यांना ऐकायचं आहे आणि म्हणून या 3 दिवसात हे सगळं आयोजन करण्यात आलं, नियोजन करण्यात आलं। खरं तर हा आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा सुवर्ण क्षण आहे की भारताचा पंतप्रधान वारकरी संतांना आणि महाराष्ट्राच्या संतांच्या चरणाजवळ बसतो आणि चरणाजवळ बसून भावार्थ रामायण, महाराष्ट्रीयन संतांचं भावार्थ रामायण ऐकतो। असा देवदुर्लभ पंतप्रधान भारताला पुन्हा होणे नाही आणि म्हणून अशा पंतप्रधानांच्या पाठीशी या देशातली जनता आणि त्यांचे आशीर्वाद कायम असू द्यावेत हीच प्रार्थना आजच्या प्रसंगी आम्ही प्रभू रामचंद्राकडे करतो। माननीय पंतप्रधानांनी वारकरी संप्रदायाला आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्राला खूप मोठा सन्मान दिला आहे आणि म्हणून हा आमच्या जीवनातला परमोच्च क्षण आहे असं मी मानतो। इथे नेमकं काय झालं? रामाचं दर्शन, पूजा झाल्यानंतर इथे नेमकं काय झालं? इथे प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर माननीय पंतप्रधान आले। वारकरी संप्रदायातले 14 प्रमुख संत की ज्याच्यामध्ये सगळ्या गडाचे प्रमुख महंत आहेत, संस्थानांचे अधिपती आहेत, प्रमुख कीर्तनकार आहेत, रामकथाकार आहेत, सगळ्या संतांचे वंशज आहेत, यांच्याकडून संत शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी जे भावार्थ रामायण लिहिलं, जे मराठीतलं रामायण आहे ते रामायण माननीय पंतप्रधानांनी ऐकलं आणि त्यातही विशेष म्हणजे पंचवटीचं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं आहे, अरण्यकांडातल्या 8व्या अध्यायामध्ये पंचवटीचं वर्णन या ठिकाणी ऐकलं। त्यानंतर महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये जे भजन गायलं जातं त्या जय जय रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये माननीय पंतप्रधान तल्लीन होऊन गेले आणि सगळ्या संतांचे आशीर्वाद घेऊन ते या ठिकाणाहून त्यांनी प्रस्थान केले। शास्त्रीजी, आपण देखील आलात, मोदींशी काही संवाद साधला का? इथे नेमकं वातावरण काय होतं? सगळ्यांनी मोदीशी संवाद साधला। सगळ्या महाराज लोकांना त्यांनी विचारलं काय जेवढ्या अडचणी असेल तेवढे आम्हाला सांगा। पण सगळे संत निरपेक्ष असल्यामुळे सगळ्यांनी आशीर्वाद दिले, विजयी भव असं सांगितलं त्यांना। काही आपण राष्ट्राच्या उद्धारासाठी म्हणा किंवा इतर काही तुमच्या मागण्या काही त्यांच्या पुढे मांडल्यात का? काही समस्या मांडल्यात? नाही, ते आम्ही आशीर्वाद देण्यासाठी आलो होतो। महाराज लोकांना काही समस्या नाही। इथे संवाद नेमका काय झाला? इथे त्यावेळेसचं वातावरण कसं होतं? आता सांगितलं तुषारजींनी की अरण्यकांडाचा विषय झाला, 24 वह्या वाचण्यात आल्या होत्या, आशीर्वाद दिला आणि खूप चांगले संत होते। सगळ्यांनी मिळून विजयी भव असा आशीर्वाद दिला। ते तुमच्यासोबत इथेच बसलेले होते? बरोबर, ते बसले 15 मिनटं, सगळ्यांचं वाचन ऐकलं, रामकृष्णारी भजन केलं, संप्रदायाचा जो आत्मा आहे मूळ त्या रामकृष्णारी मंत्राचं भजन केलं। नंतर सगळ्यांना विचारलं, सरांशी बोलून मग मंदिरामध्ये स्वतः मंदिर स्वच्छ करून मग पुढे गेले ते। मंदिर स्वच्छ केलं म्हणजे नेमकं काय? झाडू पोछा मारायला पाहिजे प्रत्येकाने, त्याचा आदर्श त्यांनी घालून दिला। त्यांनी स्वतः हे स्वच्छ असले पाहिजेत, घाण करू नयेत, झाले तर आपण स्वच्छ करावे। त्यांनी स्वतः काही कृती केली? स्वतः मंदिर साफ केलं,
त्याप्रमाणे देशातली बरीचशी घाण साफ करतील असा अंदाज आहे. 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय, त्याच्या संदर्भातलं काही बोलणं झालं? सगळ्यांना निमंत्रण दिलं, ते जेवढे संत आहेत त्यांना मोदीजींनी सगळ्यांना निमंत्रण दिलं, आग्रहाचं निमंत्रण होतं. आपण बघतोय राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं इथे साधू महंत विविध पदाधिकारी धार्मिक मठांचे पदाधिकारी इथे आलेले होते. त्यांच्यासोबत मोदींनी इथे संवाद साधला. इथे वारकऱ्यांसोबत ते इथे खाली बसलेले होते, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं शास्त्रीजींनी सांगितलं, मंदिर परिसर हा स्वच्छ ठेवा असा संदेश त्यांनी दिला आणि ती कृती देखील नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्ये करून दाखवली. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक काळाराम मंदिर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.